तर जे भाऊनो सकाळी उठल्या उठल्या आधी गेलो बघा साबण आणायला. साबण काय आपलं संपलं तर साबण आणल्यानंतर झालो बघा फ्रेश झाल्यानंतर गेलो बघा ट्युशनला. ट्युशनहून येत असताना आज सर आपल्याला बायोची लिहायला वही दिली तेव्हा वही घेतली. नंतर गेलो बघा ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे नैसर्गिकरित्या आपण बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं बघा. नंतर काय आपण केलं बघा वर्कआउटला सुरुवात. पहिल्यांदा काय ट्रेचिंग करून घेतली. ट्रेचिंग केल्यानंतर नंतर काय आपल्याला डिप्स काढायला. डिप्स काढल्या हो. नंतर काय राहते होय डायमंड डिप्स काढायला घेतल्यानंतर नंतर हायवे जो सगळं नाद करते काय विषय हार्ड. आणि आपल्याकडे उपलब्ध होते बघा 2च डंबेल. त्या 2च डंबेलनं आपल्याला व्यायाम करत होता. आणि अशी बॉडी बनवायची होती ना ओळखणच ना पाहिजे 60 दिवसात. नाद करते काय. नंतर काय आपण डंबेल्स घेतल्यानंतर पहिल्यांदा तर डंबेल्स मारायला सुरुवात केली बा. इकडे 15-15चे 3 सेट मारले हो. नंतर बॅकचा व्यायाम केला बघा. नंतर फ्रेश झालो बघा. मित्रांनो जर ब्लॉग असतो तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. नेक्स्ट ब्लॉग तर जे भाऊनो सकाळी उठल्या उठल्या आधी गेलो बघा साबण आणायला. साबण काय आपलं संपलं तर साबण आणल्यानंतर झालो बघा फ्रेश झाल्यानंतर गेलो बघा ट्युशनला. ट्युशनहून येत असताना आज सर आपल्याला बायोची लिहायला वही दिली तेव्हा वही घेतली. नंतर गेलो बघा ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे नैसर्गिकरित्या आपण बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं बघा. नंतर काय आपण केलं बघा वर्कआउटला सुरुवात. पहिल्यांदा काय ट्रेचिंग करून घेतली. ट्रेचिंग केल्यानंतर नंतर काय आपल्याला डिप्स काढायला. डिप्स काढल्या हो. नंतर काय राहते होय डायमंड डिप्स काढायला घेतल्यानंतर नंतर हायवे जो सगळं नाद करते काय विषय हार्ड. आणि आपल्याकडे उपलब्ध होते बघा 2च डंबेल. त्या 2च डंबेलनं आपल्याला व्यायाम करत होता. आणि अशी बॉडी बनवायची होती ना ओळखणच ना पाहिजे 60 दिवसात. नाद करते काय. नंतर काय आपण डंबेल्स घेतल्यानंतर पहिल्यांदा तर डंबेल्स मारायला सुरुवात केली बा. इकडे 15-15चे 3 सेट मारले हो. नंतर बॅकचा व्यायाम केला बघा. नंतर फ्रेश झालो बा. मित्रांनो जर ब्लॉग असतो तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. नेक्स्ट ब्लॉग